नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांच्या पूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात जी आहे ही प्रकाशित झालेली आहे आणि या परीक्षेअंतर्गत आपल्याला 3 वेगवेगळ्या संवर्गासाठी ज्या पदांची आपण असं म्हणतो की भरती केली जाणार आहे किंवा ज्या पदांच्यासाठीची परीक्षा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 संवर्गाचा या परीक्षेमध्ये आपल्याला आयोगाने उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा, त्याच्यानंतर महाराष्ट्र वनसेवा आणि त्याच्याबरोबरनं ज्याला आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी किंवा ज्याला प्रामुख्याने इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो त्यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येतो। या परीक्षेअंतर्गत किंवा या संवर्गाअंतर्गत जी वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत या पदांचा पण तपशील आयोगाने आपल्याला या जाहिरातीमध्ये दिलेला दिसून येतो आणि एकूण 385 पदांच्यासाठीच्या अशा पद्धतीची जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे, ज्या परीक्षेबद्दल आपण माहिती घेतोय, प्रामुख्याने आता आपण उल्लेख करत असताना असा उल्लेख केलेला होता की महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे या परीक्षेचं स्वरूप जे आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी समजून घेतोय। याच्या अगोदर युनिक अकॅडमीच्या वेगवेगळ्या फॅकल्टीजनी आणि युनिक अकॅडमीचे संचालक आदरणीय तुकाराम सर जे आहेत तर त्यांनी या परीक्षेची अभ्यास पद्धती, या परीक्षेची वयोमर्यादा, या परीक्षांच्या पात्रता आणि त्याच्याबरोबरच या परीक्षेचा अर्ज भरत असताना जी काळजी घेणं अपेक्षित आहे याच्याबद्दल आपणाशी संवाद साधलेला होता। आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये प्रामुख्याने ही जी पूर्व परीक्षा असेल या पूर्व परीक्षेला समोर ठेवून काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे। जसा आपण सुरुवातीला उल्लेख केला की प्रामुख्याने 3 संवर्ग जे आहेत या 3 संवर्गांसाठी एकत्रितपणे अशा पद्धतीची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे। ही जी पूर्व परीक्षा घेतली जाईल या परीक्षेचं जर आपल्याला स्वरूप समजून घ्यायचं असेल तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये आपल्याला या 2 महत्त्वाचे जे पेपर्स आहेत याचा या पूर्व परीक्षेमध्ये समावेश केला गेलेला आढळून येईल। आता ही पूर्व परीक्षा ज्या पद्धतीने घेतली जाणार आहे या परीक्षेचं आयोजन ज्या पद्धतीने केलं जातं तर हे समजून घेण्याच्या अगोदर किंवा या पूर्व परीक्षेमधल्या खाचाखोचा ज्या आहेत त्या समजून घेण्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे किंवा ते उत्तर आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत। तो प्रामुख्याने प्रश्न हा आहे की या पूर्व परीक्षेचं आयोजन जे केलं जातं हे करण्यापाठीमागचा आयोगाचा नेमका उद्देश काय आहे। आता साधारणतः तुमच्या विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात आलेलं असेल की ही जी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेनंतरचा जो टप्पा आहे ज्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो, या मुख्य परीक्षेनंतरचा जो टप्पा असेल तर त्याला मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने ही परीक्षा या 3 टप्प्यांच्या मध्ये आयोजित केली जाते। प्रामुख्याने आपण राज्यसेवा परीक्षेचा विचार केला तर राज्यसेवा परीक्षेमध्ये हे 3 टप्पे असतील। त्याच्याबरोबरनं बाकीच्या संवर्गांचा जो आपण उल्लेख केला त्याच्यामध्येही कमी जास्त गुणांच्यासाठी अशा पद्धतीने पूर्व परीक्षेनंतरचे जे 2 टप्पे आहेत ज्याला आपण मुख्य परीक्षा, मुलाखत म्हणतो त्यांचाही या ठिकाणी आपल्याला समावेश केला गेलेला आढळून येईल। आता तुमच्यापैकी जे विद्यार्थी या परीक्षांची तयारी करतायत, तुमच्यापैकी असे विद्यार्थी की ज्यांनी याच्या अगोदर या परीक्षा दिलेल्या आहेत यांना या पूर्व परीक्षेचं स्वरूप जे आहे हे माहिती आहे, पण असे विद्यार्थी की ज्यांनी आतापर्यंत या परीक्षा दिलेल्या नाहीयेत आणि पहिल्यांदाच यावर्षी या परीक्षेची तयारी ते करतायत आणि त्यांनाही पूर्व परीक्षा द्यायची आहे, त्यांना समोर ठेवून हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर आहे, हे जे डिस्कशन आहे हे या ठिकाणी आपण करतोय। आता ही जी पूर्व परीक्षा असणार आहे तिचं स्वरूप कसं असेल याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण हे बोलताना मागाचा एक महत्त्वाचा प्रश्न आपण डोळ्यासमोर ठेवतोय तो हा आहे की या पूर्व परीक्षेचं आयोजन जे आहे हे कोणत्या उद्देशाने कशासाठी केलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं असेल किंवा ही पूर्व परीक्षा कशासाठी घेतली जाते
हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला थोडक्यात या परीक्षेच्या पात्रता त्यांच्याकडे परत जावं लागेल. आता या पात्रतांच्या मध्ये ज्या महत्त्वाच्या पात्रता आहेत की ही परीक्षा देणारा विद्यार्थी भारताचा नागरिक असायला हवा. दुसरा महत्त्वाचा उल्लेख आपण करतो तो म्हणजे ही परीक्षा देणारा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याची 19 वर्ष पूर्ण असायला हवी आणि त्याच्या बरोबरीनं या परीक्षांच्या मधल्या काही संवर्गांसाठी मात्र तुम्हाला ही वयाची जी अट आहे 19 वर्ष ही थोडी अजून जास्त आपल्याला वाढवलेली दिसून येते. पण त्याच्याशिवाय अजून एक तिसरी महत्त्वाची पात्रता या पूर्व परीक्षेसाठी आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येते. ती पात्रता ही आहे की ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये आपण पदवीच्या शेवटच्या वर्षाला असू किंवा आपली पदवी त्याच्यासाठी या परीक्षेसाठी आपण ज्यावेळेला ही परीक्षा देतो त्यावेळेला ती पूर्ण असणं गरजेचे. आता या तिन्ही पात्रतांचा एकत्रित आपण विचार करू की भारताचा नागरिक असणारी व्यक्ती, वयाची 19 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती आणि त्याच्या बरोबरीनंच आत्ता आपण उल्लेख केला की ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला किंवा ज्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, उमेदवाराचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, अशी व्यक्ती जी ही परीक्षा देऊ शकते. पण या सगळ्या पात्रतांच्या मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एक महत्वाची बाब जी आहे ही कुठेतरी मिस होते की या पात्रतांच्या मध्ये आपली अभ्यास आपण किती करतो, या परीक्षांची आपण तयारी केलेली आहे का, हे कुठेही त्याच्यामध्ये आपल्याला त्या अर्थानं नमूद केलं गेलेलं नाहीये. किंवा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की मुळात अशा पद्धतीची पात्रता ज्या आहेत ह्या पूर्ण करणारे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपण असं म्हणू की अनेक विद्यार्थी असणार आहेत आणि जर अशा विद्यार्थ्यांनी या पूर्व परीक्षेला अपेअर व्हायचं ठरवलं तर आयोगाच्या समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पैकी असा कोण विद्यार्थी आहे की ज्याने या परीक्षा पद्धतीला समजून घेतलंय, या परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास केलाय किंवा आपण असं म्हणू की सिन्सिअरली या परीक्षा पद्धतीला तो सामोरं जातोय. आणि तिथंच आपल्याला या पूर्व परीक्षा का आयोजित केली जाते त्याचं उत्तर मिळतं. प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येतं की अभ्यास करणाऱ्या सिन्सिअर अशा पद्धतीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी निवडणं या उद्देशानं तुम्हाला या पूर्व परीक्षेचं आयोजन केलं गेलेलं दिसतं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सामान्य अध्ययन आणि सीसॅट अशा पद्धतीचे 2 पेपर्स जे आहेत हे पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी सोडवावे लागतात. आता ही पूर्व परीक्षा जी आहे ही समजून घेत असताना आपण जो संवाद साधतोय तर त्याच्यामध्ये 2 टप्पे आपण या ठिकाणी करतोय. त्यातला पहिला टप्पा असेल की ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षा या विषयाला किंवा पूर्व परीक्षा या घटकाला या पायरीला आपण समजून घेऊ आणि त्याला जोडूनच या परीक्षेची तयारी करत असताना आपण पूर्व परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करू शकतो हे या ठिकाणी आपल्याला बघायचं. खरं तर ही जी दुसरी पायरी दुसरा टप्पा आहे तर त्याची एक पूर्व तयारी म्हणून आपल्याला या पूर्व परीक्षेचा परीक्षा पद्धतीला किंवा या टप्प्याला समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी पूर्व परीक्षा घेतली जाते त्यामध्ये हे जे 2 पेपर्स आहेत या पेपर्स बद्दल काही बाबी समजून घेऊ. आता त्यामधला पहिला महत्त्वाचा उल्लेख जो आहे हा इथं आपल्याला करता येईल तो हा आहे की ही जी पूर्व परीक्षा घेतली जाते, आयोजित केली जाते तर त्याच्यामध्ये जो पहिला पेपर आहे हा सामान्य अध्ययन असेल किंवा ज्याला जनरल स्टडीज असं म्हटलं जातं. हा जो पेपर आहे या पेपरमध्ये तुम्हाला 7 वेगवेगळे विषय आहेत की ज्या विषयांच्या वरती आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. या विषयांच्या बद्दल थोडी आपण असं म्हणू की व्यवस्थित अजून समजून घेण्यासाठी किंवा अजून या विषयांना जाणून घेण्यासाठी तुम्ही आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत दोन्ही पेपरच्या या नक्की बघणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी द युनिक अकॅडमीनं या प्रश्नपत्रिकांच्या पूर्व परीक्षेमधल्या जीएस आणि सीसॅटच्या प्रश्नपत्रिका संचांचं प्रकाशन पण या ठिकाणी केलेलं आहे. आता हा जो पूर्व परीक्षेचा पेपर आहे जीएसचा तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की 7 विषय जे आहेत हे आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिला विषय जो दिलेला आहे तो राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, प्रामुख्याने ज्याच्यामध्ये आपण करंट इव्हेंट्स आणि त्याचं प्रिपरेशन म्हणतो त्याचा इथं आपल्याला उल्लेख करता येईल. आणि त्या अभ्यासात असताना इथं आपल्याला थेट
अशा पद्धतीने उल्लेख केलेला दिसतो की आपण राज्य पातळीवरच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घटना घडामोडी ज्या आहेत या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे। त्यामुळे हा पहिला विषय की ज्या विषयाचा अभ्यास या ठिकाणी आपण पूर्व परीक्षेमध्ये करणं अपेक्षित आहे। आता साधारणतः कधीपासून पूर्व परीक्षेमध्ये या चालू घडामोडी विषयावरच्या प्रश्न जे आहेत किंवा आपण असं म्हणू की या पेपरमध्ये हे प्रश्न विचारले जातात, तर असं म्हटलं जातं की जी पूर्व परीक्षा घेतली जाते या पूर्व परीक्षेच्या अगोदर 1 वर्षभराचा कालावधी असतो की ज्यामधले प्रश्न या होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याच्या शक्यता असतात। हा पहिला घटक झाला। आता दुसरा घटक जो आहे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये उल्लेख येतो भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह, किंवा आपण असं म्हणू शकतो की इतिहास या विषयामधले काही प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासाला समोर ठेवून तुम्हाला विचारलेले आढळून येतील। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा जो विषय आहे या विषयाचा जो दिलेला अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा प्रामुख्याने कालखंडाच्या नुसार आपल्याला 3 उपकालखंडांच्या मध्ये वर्गीकरण करता येईल। पहिला टप्पा ज्याला आपण प्राचीन काळ म्हणतो, दुसरा टप्पा मध्ययुगीन कालखंड, तिसरा टप्पा ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास मानतो। आणि या तिन्ही काळामध्ये एका बाजूला राष्ट्रीय पातळीवरती जे काही घडत होतं याबद्दल आणि त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडत होतं याबद्दल पण तुम्हाला प्रश्न जे आहेत हे पूर्व परीक्षेमध्ये विचारले गेलेले आढळून येतील। हा दुसरा महत्त्वाचा घटक की ज्याचा आपण पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे। थोडक्यात आपण असं म्हणू की प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचा भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास। तिसरा महत्त्वाचा घटक ज्याचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो तो म्हणजे भूगोल। आणि या विषयामध्ये आपल्याला महाराष्ट्र, भारत आणि जगाचा जो भूगोल आहे या घटकावरती आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेले आढळून येतील। त्याच्याबरोबरच तुम्हाला पुढेही हा उल्लेख आलेला दिसतो की या विषयांचा जो आपण किंवा प्रामुख्याने महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा जो भूगोल आपण अभ्यासणार आहोत तर त्याच्यामध्ये प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल जो आहे याबद्दल आपली तयारी चांगली असणं अपेक्षित आहे। आणि आपल्यालाच लक्षात येतं की हा तिसरा महत्त्वाचा अशा पद्धतीचा घटक असेल की जो आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये अभ्यासावा लागणार आहे। जसा आपण उल्लेख केला की एका बाजूला चालू घडामोडी, दुसऱ्या बाजूला इतिहास आणि हा तिसरा महत्त्वाचा घटक ज्याचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल तो म्हणजे भूगोल। चौथा महत्त्वाचा जो घटक आहे प्रामुख्याने त्याचा उल्लेख करत असताना ज्याला आपण पॉलिटी म्हणतो आणि त्याच्या जोडीला ज्याला आपण शासन पद्धती म्हणतो, भारतातली म्हणजे ज्याला आपण भारतीय राजकीय व्यवस्था प्रामुख्याने अशा पद्धतीने आपल्याला या तिसऱ्या घटकाचा उल्लेख किंवा चौथ्या घटकाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल। आता या घटकामध्ये प्रामुख्याने आपल्यालाच लक्षात येते की एका बाजूला भारतीय राज्यघटनेबद्दल आपण विशेषतः अभ्यास करणं अपेक्षित आहे। त्याच्याबरोबरनं राजकीय प्रणाली, पंचायत राज व्यवस्था, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण आणि ज्याला आपण प्रामुख्याने हक्कविषयक प्रश्न जे आहेत यांचा या ठिकाणी आपल्याला या घटकांतर्गत असणाऱ्या उपघटकांमध्ये आपल्याला समावेश केला गेलेला आढळून येतो। थोडक्यात आपण असं म्हणू की भारतीय राजकीय व्यवस्था किंवा भारतीय संविधान, राज्यघटना किंवा राजकीय व्यवस्था हा आपल्या अभ्यासासाठीचा अशा पद्धतीचा चौथा घटक राहील। पाचवा जो घटक आहे तर ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, अर्थशास्त्र म्हणतो, तर हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये दिलेला दिसेल। अभ्यासक्रमामध्ये उल्लेख करत असताना आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी घटक जे आहेत या घटकांच्या वरती या पूर्व परीक्षेमधल्या या इकॉनॉमिक्स घटकामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतील। आता हा जो घटक आहे या घटकाचा आणि त्याच्याशिवाय अन्य जे घटक आहेत या घटकांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला हे नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे की या घटकांच्या वरती म्हणजे तो घटक इकॉनॉमिक्स असेल, तो घटक प्रामुख्याने आपण असं म्हणू की आत्ता जसा उल्लेख केला त्या पद्धतीने पॉलिटी असेल,
पर्यावरण असेल, तर हे जे घटक आहेत या घटकांचा अभ्यास करत असताना एक बाब नेहमी लक्षात घेणं गरजेचे आहे. ती बाब म्हणजे या विषयांना तुम्हाला चालू घडामोडी हा जो विषय आहे या विषयाचा संदर्भ जो आहे हा नेहमी बघणं गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला या विषयांचा अभ्यास करत असताना या विषयामध्ये राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही घडत आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण अवेअर असायला पाहिजे. आणि ही अपेक्षा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला, ज्याला आपण इकॉनॉमिक्स हा विषय म्हणतो, तर या विषयामध्ये पण अभिप्रेत आहे. 6वा महत्वाचा जो घटक आहे तो येतो पर्यावरण, पारिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल. आणि त्याच्या बरोबरीनं तुम्हाला या घटकावरती काही वेळेला तुम्हाला चालू घडामोडींनी या विषयांमध्ये या पर्यावरण घटकाशी संबंधित ज्या बाबी आहेत तर यावरती पण तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आढळून येईल. ज्याला प्रामुख्याने आपण एन्व्हायरमेंट इकॉलॉजी म्हणतो, हा अभ्यासाचाच घटक. आणि शेवटचा उल्लेख सामान्य अध्ययन या पेपरमधला आपल्याला या ठिकाणी करता येतो, तो म्हणजे ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो किंवा जनरल सायन्स म्हणतो, तर त्याचा इथं आपण उल्लेख करू शकतो. प्रामुख्याने ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि त्याच्याबरोबर रसायनशास्त्र या ज्याला आपण सामान्य अध्ययन मधल्या 3 महत्वाच्या ज्या अभ्यास शाखा आहेत तर त्यांना समोर ठेवून आपण म्हणू शकतो की या घटकावरती पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला काही प्रश्न जे आहेत हे विचारलेले दिसून येतील. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला पेपर आहे ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हटलं तर त्याच्यामधल्या या 7 महत्वाच्या अशा पद्धतीच्या विषयांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो जीएसचा पेपर आहे या पेपरचा प्रामुख्याने उद्देश काय आहे, तर प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की जीएसचा पेपर जो आहे याचा उद्देश हा आहे की एका बाजूला महाराष्ट्र, भारताशी संबंधित जे महत्वाचे विषय आहेत की ज्याच्यामध्ये आपण भारताचा इतिहास म्हटलं, इथला भूगोल म्हटलं, त्याच्यानंतर इथला इकॉनॉमिक्सचा आपण उल्लेख केला, यांच्याबद्दल तुम्हाला बेसिक बाबी माहिती असायला पाहिजेत किंवा वेगवेगळ्या विषयांच्या बद्दलच्या मूलभूत बाबी ज्या आहेत यांच्याबद्दल तुम्ही अवेअर असायला पाहिजे, अशा पद्धतीची या पहिल्या पेपरची अपेक्षा असलेली आढळून येते. आता हा जो पहिला पेपर आहे या पहिल्या पेपरचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या पहिल्या पेपर बद्दलचे अजून काही महत्वाचे उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायचे. त्याच्यामधला पहिला उल्लेख इथं आपल्याला करता येईल की या पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न जे आहेत हे आपल्याला विचारले जातील. 200 गुणांच्यासाठी आपल्याला हे 100 प्रश्न विचारलेले असतील, याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांच्यासाठी. तिसरा महत्वाचा उल्लेख करता येईल की परीक्षेमध्ये आपल्याला 2 तासांचा जो वेळ आहे हा या पेपरसाठी दिलेला असेल. आणि तिसरा महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल किंवा पुढचा एक महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल तो हा आहे की या परीक्षेमध्ये हा जो जीएसचा पेपर आहे यामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये विचारले जातील. तोच प्रश्न म्हणजे जो प्रश्न मराठीमध्ये विचारलेला आहे त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर त्या ठिकाणी तुम्हाला दिलं गेलेलं दिसतं. आणि त्याच्याबरोबरनं हा जो जीएसचा पेपर आहे या पेपरसाठी आपल्याला ज्याला आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो हे या ठिकाणी लागू असलेलं आढळून येईल. आता हे निगेटिव्ह मार्किंग कसं आहे याच्याबद्दल पण आपण शेवटी या आजच्या डिस्कशन मध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच मी जसं म्हटलेलं आहे की जर तुम्ही याच्या अगोदर ही परीक्षा दिलेली असेल, तुम्ही याच्या अगोदरपासून साधारणपणे आपण असं म्हणू की याच्या अगोदर तुम्ही 2-3 वर्ष झाले या परीक्षांची तयारी करत असाल तर मला असं वाटतं की ज्या बाबी आपण आज डिस्कस करतोय, बोलतोय, याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला आहे. पण त्याच्या बरोबरीनं या परीक्षांच्या बद्दल ज्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे या परीक्षांच्या तयारीसाठी जे खूप नवीन अशा पद्धतीनं विद्यार्थी की जे या परीक्षांची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्यानं आजचा हा जो आपण म्हणतो की डिस्कशन आहे किंवा आजचा जो संवाद आहे हा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आत्ता आपण पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेला समोर ठेवून या ठिकाणी या पूर्व परीक्षेमधले काही महत्वाचे जे विषय आहेत या विषयांच्या बद्दल माहिती घेतोय, त्यामध्ये किंवा पेपर्स बद्दल या ठिकाणी माहिती घेतोय. आणि पूर्व परीक्षेमधला जो जीएसचा पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम
आणि त्याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं समजून घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो दुसरा पेपर आहे ज्याला आपण ॲप्टिट्यूड टेस्टचा पेपर म्हणतो किंवा ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं, तर या पेपरला समोर ठेवून आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे जसं आपण जीएसच्या पेपरबद्दल बघितलेले आहेत तशा पद्धतीने या ठिकाणी बघायचे. आता जसं जीएसचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये 7 विषय आपण अभ्यासतो, तशाच पद्धतीनं आपल्याला या दुसऱ्या पेपरमध्ये पण 7 एका अर्थानं विषय जे आहेत ते अभ्यासणं अपेक्षित आहे. यापैकी पहिला जो विषय आहे किंवा पहिला जो घटक आपण अभ्यासतो तो आहे आकलन किंवा ज्याला आपण प्रामुख्यानं कॉम्प्रेन्शन स्किल्स म्हणतो. दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले जातील. प्रामुख्यानं आपण असं म्हणू की इंटरपर्सनल स्किल्स. तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे प्रामुख्यानं ज्याच्यामध्ये आपल्याला रिझनिंग लॉजिक किंवा तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेले दिसतील. त्यानंतर चौथा महत्त्वाचा जो घटक आहे ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण असा आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. पाचवा घटक जो आहे ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मानसिक क्षमता किंवा ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी म्हणतो. त्याच्यानंतर सहावा घटक जो आहे तो आहे प्रामुख्याने मूळ संख्याता की ज्याला आपण बेसिक न्यूमरसी म्हणतो. आणि सातवा घटक जो आहे यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी भाषेच्या आकलनाबद्दलचे काही उतारे जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी या सीसॅटचा जो पेपर आहे यामध्ये दिलेले दिसतील. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे ज्याला आपण ॲप्टिट्यूड टेस्टचा पेपर म्हटला, या पेपरमध्ये सर्वात जास्त जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून कशा पद्धतीनं प्रश्नांची विभागणी केली गेलेली असते हे जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या पेपरमध्ये जे 80 प्रश्न विचारले जातात या प्रश्नांच्या पैकी जवळपास 50 पर्यंतचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या कॉम्प्रेन्शन स्किल्स ज्या आहेत, आकलन क्षमता ज्या आहेत, तर यावरती तुम्हाला विचारलेले आढळून येतील. आणि उरलेले जे प्रश्न आहेत हे बाकी जे घटक आहेत यांच्यामध्ये तुम्हाला डिवाइड केले गेलेले आढळून येतील. आता जे आकलन क्षमतेवरती आपल्याला उतारे या सीसॅटच्या पेपरमध्ये आलेले दिसतील तर त्याच्याबद्दलची पण अजून एक महत्त्वाची बाब आहे. यामध्ये हा जो पहिला घटक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आकलन क्षमतेबद्दलचा जो आपण म्हणू शकतो की हा पहिला उल्लेख येतो. या ठिकाणी जे दिलेले उतारे असतील आपल्या पेपरमध्ये पूर्व परीक्षेच्या, तर हे उतारे आपल्याला इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये या ठिकाणी भाषांतरित करून दिलेले दिसतील. म्हणजे सोप्या शब्दामध्ये आपण असं म्हणू, जो उतारा मराठीमध्ये दिलेला आहे तो उतार आपल्याला इंग्रजीमध्ये तशाच पद्धतीनं दिलेला दिसेल. पण या अशाच पद्धतीच्या ज्याला आपण इंग्रजी आणि मराठी भाषेमधल्या आकलन कौशल्याबद्दलचे जे उतारे आहेत किंवा त्याच्यावरचे काही वेळेला जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न मात्र तुम्हाला आपल्याला असं लक्षात येतं की मराठीवरचे प्रश्न हे मराठीमध्येच आणि इंग्रजीवरचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला त्याच भाषेमध्ये विचारलेले आढळून येतील. म्हणजे तिथं दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं भाषांतरण केलेलं दिसणार नाही, कारण मुळातच या प्रश्नांचा उद्देश हा तुमची भाषिक कौशल्य तपासणं असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला भाषांतरण करून दिलेलं दिसणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा जो दुसरा पेपर आहे ज्याला आपण सीसॅटचा पेपर म्हटलं, या पेपरमध्ये हे विषय आपण अभ्यासतो ज्याच्यामध्ये आपण उल्लेख केला की आपल्या आकलन क्षमता ज्या आहेत या घटकाला समोर ठेवून एकूणच या पेपरमध्ये तुलनेनं जास्त प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतील. आता हा जो दुसरा पेपर आहे या पेपरचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या दुसऱ्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत हे कशा पद्धतीचे असतील, त्यांचं स्वरूप कसं असेल याच्याबद्दलचे पण काही महत्त्वाचे उल्लेख या ठिकाणी आपण बघणं अपेक्षित आहे. जसा जीएसचा पेपर 2 तासांचा असेल तसा हाही पेपर 2 तासांचा असेल, हाही 200 गुणांचा पेपर असेल. पण या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातील या प्रश्नांची संख्या ही आपल्याला 80 असेल. जीएस मध्ये जे प्रश्न विचारले जातील या प्रश्नांची संख्या आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 100, तर या ठिकाणी सीसॅट मधल्या प्रश्नांची संख्या ही 80 असेल.
आता हे का कशासाठी आहे? प्रामुख्याने आपण असं म्हणू की जो सीसॅटचा पेपर आहे या पेपरमध्ये एका अर्थानं आपल्याला असं लक्षात येतं की जे उतारे दिलेले आहेत या उतारांची लेंथ किंवा त्या उतारांची लांबी जी आहे ही काही वेळेला तुलनेनं जास्त दिसेल किंवा ते दीर्घ उतारे दिसतील. ते वाचणं, ते समजून घेणं आणि मग त्याच्यावरती उत्तरं जी आहेत ती सोडवणं याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो. कदाचित ते कारण असेल की ज्याच्यामुळे इथं प्रश्नांची संख्या कमी आणि गुणांची संख्या जी आहे ही तुम्हाला जीएसच्या पेपर एवढीच या ठिकाणी ठेवलेली असू शकते. तिसरी महत्वाची बाब आहे की ज्याचा इथं आपल्याला उल्लेख करता येतो तो म्हणजे हा जो सीसॅटचा पेपर आहे या पेपरसाठी पण निगेटिव्ह मार्किंग आहे. पण ते कसं आहे याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर उल्लेख करणार आहोत. त्याच्याशिवाय आपल्याला असं लक्षात येतं की या पेपरमध्ये शेवटचा जो घटक आपण बघितला की ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी मधल्या आपल्या भाषिक क्षमता तपासल्या जाणार आहेत तो वगळून बाकी सगळा जो आपण म्हणू की पेपर आहे त्यातले येणारे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला इंग्रजी मराठीमध्ये विचारले गेलेले आढळून येतील. आणि अशा पद्धतीने हे 80 प्रश्न जे आहेत या 80 प्रश्नांचा मिळून हा जो सीसॅटचा पेपर आहे हा या ठिकाणी तयार होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाची बाब जी आहे ज्याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे ही जी परीक्षा आहे ज्याला आपण राज्यसेवा परीक्षा म्हटलं त्याची पूर्व परीक्षा म्हटलं, या परीक्षेमध्ये जे प्रश्न असणार आहेत या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल तर त्यामधला एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल तो म्हणजे ही पूर्व परीक्षा जी आहे ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ अशा पद्धतीची असणार आहे. आता त्याचं उदाहरण आपल्याला पुढे बघायचं आहे. या टप्प्यावरती आपण फक्त एवढं म्हणू शकतो की आपल्याला प्रश्न दिलेला असेल त्याचे 4 उत्तर दिलेले असतील आणि या उत्तरापैकी योग्य उत्तर जे आहे या उत्तराचा क्रमांक आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेवरती मार्क करावा लागेल. म्हणजे त्या ठिकाणी या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला सविस्तर अशा पद्धतीनं काही लिहिण्याची गरज नाही. दुसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो तो म्हणजे ही जी पूर्व परीक्षा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये तुम्ही बसत असताना तुम्ही दोन्ही पेपर जे आहेत हे देणं गरजेचं आहे. आणि दोन्ही पेपरचे जे मार्क्स आहेत त्या मार्कांच्या आधारावरती या ठिकाणी तुमची मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाईल. म्हणजे एक फक्त कुठला पेपर दिला तर आपली त्या आधारावरती मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाणार नाही. त्यामुळे दोन्ही पेपर्स जे आहेत याच्यासाठी उमेदवारांना पेपर देणे हे अनिवार्य आहे. दुसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल की ज्या वेळेला आपण या पूर्व परीक्षेचा विचार करतो तर त्याच्यामध्ये सीसॅटच्या पेपरचा उल्लेख करत असताना आपण उल्लेख केलेला होता की या सीसॅटच्या पेपरमध्ये शेवटचा जो प्रश्नपत्रिकेमधला घटक आहे की ज्याच्यामध्ये आपल्या इंग्रजी आणि मराठीमधल्या भाषिक क्षमता तपासल्या जातात तर त्याच्यासाठी अन्य भाषांच्या मधलं भाषांतरण हे दिलं जाणार नाही. आता ही जी पूर्व परीक्षा आहे तर त्यातला हा एक महत्वाचा उल्लेख. दुसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल तो म्हणजे ज्या वेळेला आपण ही पूर्व परीक्षा देतो तर या पूर्व परीक्षेमध्ये युपीएससी सारखे ज्याला आपण अटेम्प्ट जे आहेत तर त्याचा या ठिकाणी आपल्याला समावेश केला गेलेला दिसणार नाहीये. जसं आपण म्हणतो की युपीएससीची पूर्व परीक्षा वेगवेगळ्या प्रवर्गांच्यासाठी ठराविकच संख्येमध्ये आपल्याला देता येते तशा पद्धतीची एमपीएससीच्या राज्यसेवेसाठीची अटेम्प्टची जी मर्यादा आहे ही काही वर्षांच्या पूर्वी होती पण आपल्याला असं लक्षात येतं की ती आता रद्द केलेली आहे. त्यामुळं एका ठराविक वयोमर्यादेपर्यंतच आपल्याला ही परीक्षा या ठिकाणी देता येईल. जसं मगाशी मी म्हटलेलं होतं की युनिक अकॅडमीच्या अन्य माझ्या काही सहकाऱ्यांनी वयोमर्यादांच्या बद्दल शैक्षणिक पात्रतांच्या बद्दल अशा पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत हे अगोदर बनवलेले आहेत. त्याच्यामधनं तुम्हाला त्या पात्रता ज्या आहेत हे अजून चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील. आत्ता आपण माहिती जी घेतोय तर त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेचं स्वरूप जे आहे हे समजून घेतोय ज्याच्यामध्ये जीएस आणि सीसॅटचे जे पेपर्स आहेत या पेपरचे विषय त्याचे ज्याला आपण गुणांकन म्हणतो आणि याबद्दलची आपल्याला या ठिकाणी सध्या आपण चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेचा विचार करत असताना जसा आता आपण सीसॅट बद्दलचा आणि त्याच्या अगोदर जीएस बद्दलचा उल्लेख केला त्याच्या बरोबरीने अजून एक महत्वाची बाब जी आपल्याला इथं समजून घेणं गरजेचे आहे ती बाब ही आहे की या पूर्व परीक्षेमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग आहे हे कशा पद्धतीनं आहे
आणि दुसरी महत्वाची बाब की ज्याचा उल्लेख करता येईल तो म्हणजे ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये आयोगानं आपल्याला पूर्व परीक्षेबद्दलच्या अजून काही सूचना, महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत का. आता त्यातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत की ज्यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. त्यातला पहिला महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघता येईल तो म्हणजे जे निगेटिव्ह मार्किंग असेल तर ते मार्किंग कशासाठी, कुठल्या पेपरसाठी आणि कुठल्या घटकांच्यासाठी असेल नसेल. तर त्यातला एक महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो तो म्हणजे सीसॅटचा जो पेपर आहे या पेपरमध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा जो एक टॉपिक आहे या टॉपिकला वगळलं तर पेपर 2 ज्याला आपण सीसॅट म्हणतो त्यामधले उरलेले सर्व घटक आणि पूर्ण पेपर 1 जो आहे या पेपरमधल्या सर्व घटकांना आपल्याला निगेटिव्ह मार्किंग जे आहे हे लागू होतं. किंवा सोप्या शब्दामध्ये आपण असं म्हणू की जीएसच्या पहिल्या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग सर्व घटकांच्यासाठी लागू आहे. सीसॅट मधल्या सर्व घटकांच्यासाठी अपवाद फक्त डिसिजन मेकिंगचा घटक जो आहे हा वगळता सर्व घटकांच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग हे लागू असेल. आता हे निगेटिव्ह मार्किंग कसं आहे तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या चुकीच्या उत्तरासाठी बरोबर उत्तरापैकी 25% किंवा 1/4 मार्क्स जे आहेत, गुण जे आहेत हे आपले वजा केले जातील. दुसरा महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो की समजा आपण एखादा प्रश्न सोडवला नसेल तर अशा प्रश्नांच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू होत नाही. तिसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल तो म्हणजे जर आपण उत्तरपत्रिकेवरती एका प्रश्नाचं उत्तर देत असताना जर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी जर आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाच्या क्रमांकाच्या उत्तरावरती जे आपल्याला वर्तुळ दिलेले असतात त्या ठिकाणी जर मार्क केलं तर ते उत्तर चुकीचं मानलं जातं आणि त्याच्यासाठी पण आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग जे आहे हे आपल्याला अप्लाय केले गेलेले दिसून येते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं म्हणता येतं की ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेची तयारी करत असताना निगेटिव्ह मार्किंग ही जी बाब आहे याच्याबद्दल आपल्याला खूप काळजीपूर्वक अभ्यास करत असताना, पेपर सोडवत असताना तशा पद्धतीची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती लक्षात घेणं गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेचा विचार करत असताना अजून एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसं आपण सुरुवातीपासून उल्लेख करतोय की ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर्स आहेत. पहिला आहे जीएसचा, दुसरा आहे प्रामुख्याने आपण उल्लेख केला सीसॅटचा. ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीची पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षा घेण्यापाठीमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे अभ्यासू विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी निवडणं. आता ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेचा विचार करत असताना एक अजून महत्वाची बाब इथं आपल्याला बघणं अपेक्षित आहे. ती बाब म्हणजे ज्या वेळेला आपल्या पूर्व परीक्षेचं मेरिट लागतं किंवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागतो तर तो रिझल्ट लागत असताना 2 महत्वाच्या बाबी ज्या आहेत की ज्या बाबींच्या आधारावरती आपली या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी निवड होते. त्यातली पहिली महत्वाची बाब जी आहे की जो सीसॅटचा पेपर आहे, दुसरा पेपर जो आहे हा क्वालिफाईंग स्वरूपाचा ठेवलेला आहे. या पेपरमध्ये आपल्याला किमान 33% गुण 200 गुणांच्या पैकी आपल्याला मिळणं गरजेचे आहे. ज्या वेळेला पूर्व परीक्षेचे आपले पेपर चेक केले जातात तर त्याच्यामध्ये हा सीसॅटचा पेपर पहिला चेक केला जातो. जर या पेपरमध्ये आपल्याला 33% गुण 200 गुणांच्या पैकी मिळाले तर मग आपला दुसरा पेपर ज्याला आपण जीएसचा पेपर म्हणतो हा तपासला जातो. आणि मग जीएसचा जो पेपर आहे या पेपरमध्ये जे आपल्याला मार्क्स मिळतात या आधारावरती आपली मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाते. प्रामुख्याने आपण असं म्हणू की मेरिट मध्ये येण्यासाठी, पूर्व परीक्षा पास होण्यासाठी हा जो दुसरा सीसॅटचा पेपर आहे या पेपरमध्ये आपल्याला किमान 33% मार्क्स आणि जीएसचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स जे आहेत हे आपल्याला मिळवणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षेचा जो टप्पा आहे या टप्प्याचं महत्व हे आहे की एका बाजूला ही या परीक्षा पद्धतीमधली पहिली पायरी आहे. दुसरं महत्व हे आहे की ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला विद्यार्थी जे आहेत हे संख्येच्या दृष्टीनं या ठिकाणी ही पूर्व परीक्षा जास्त देतात. त्यामुळं स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला या
पूर्व परीक्षेच्या टप्प्यावरती तुलनेनं जास्त दिसते. आणि तिसरा महत्वाचा उल्लेख जो आहे, जो या ठिकाणी आपल्याला बघता येतो, तो म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे, या पूर्व परीक्षेचं स्वरूप जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असल्यामुळे आपल्याला ज्या वेळेला आपण पूर्व परीक्षा देतो तर त्यावेळेला आपल्याला उत्तर लिहित असताना आपल्या उत्तरांच्या मध्ये अचूकता जी आहे ही गरजेची आहे. त्याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल. एक उदाहरण की जे जीएस मधलं आपल्याला बघता येईल. राज्यसेवा परीक्षा जी आहे या परीक्षेमध्ये इतिहास हा जो विषय आहे, या विषयामध्ये जो प्राचीन भारताचा इतिहास आहे तर त्यामधला एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. एक प्रश्न जो हडप्पा संस्कृतीवरती विचारलेला होता की हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या मुद्रा सापडतात तर त्या कोणत्या दगडापासून बनवल्या गेलेल्या आहेत, अशा पद्धतीने एक सोपा प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला होता. आता आयोगाने जे पर्याय दिलेले आहेत, ज्या वेळेला आपण हा प्रश्न वाचतो, समजून घेतो आणि त्याचं उत्तर वाचतो, त्याच्या उत्तरांचे पर्याय वाचतो, त्यावेळेला आपल्या अभ्यासामध्ये नेमकेपणा, अचूकता जी आहे ही खूप महत्वाची आहे. जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यापैकी मला नेमका पर्याय पूर्व परीक्षेमध्ये माहिती असणं हे मला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी खूप गरजेचं असतं. कारण आता जसा आपण उल्लेख केला की पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला जे मार्क्स मिळतात, पूर्व परीक्षेमधले पेपर प्रश्न सोडवल्यानंतर ते प्रामुख्याने तुम्हाला एक तर आपल्याला पूर्ण मार्क्स त्या उत्तराचे मिळतात किंवा मिळत नाहीत. जसं मगाशी आपण म्हटलेलं होतं तसं की पेपर सोडवला, प्रश्न सोडवला तर एका प्रश्नाला आपण असं जीएस मध्ये म्हणतो की 2 मार्क्स आहेत, 2 गुण आहेत. जर माझं या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर या ठिकाणी मला 2 मार्क्स मिळणार नाहीत, मला 0 मार्क्स मिळतील, किंवा बरोबर आलं तर या ठिकाणी मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. म्हणजे मला उत्तर थोडं माहिती आहे, मला उत्तराबद्दल अर्धवट माहिती आहे, मला असं वाटतं की हे उत्तर जे आहे हे बरोबर असू शकतं, आपले अंदाज जे आहेत किंवा अशा पद्धतीचा अभ्यास की ज्याच्यामध्ये संदिग्धता आहे तर ती या पूर्व परीक्षेमध्ये तितकीशी उपयोगाची नाही. आपली अचूकता अभ्यासाची ही पूर्व परीक्षेमध्ये खूप महत्वाची ठरते. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण या पूर्व परीक्षेबद्दल माहिती घेतो, पूर्व परीक्षा समजून घेतो, त्यावेळेला या पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, पूर्व परीक्षेमधल्या अभ्यासाचे जे वेगवेगळे घटक आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपण अभ्यासणं अपेक्षित आहेत. आणि या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर जसा आता आपण उल्लेख केलेला होता त्या पद्धतीने या पूर्व परीक्षेचं स्वरूप समजून घेणं हा आपल्या अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने टाकलेलं हे आपलं पहिलं पाऊल असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचे जे आपलं डिस्कशन आहे, आतापर्यंतचा जो आपला संवाद आहे, तर या सगळ्या संवादामध्ये आपण प्रामुख्यानं पूर्व परीक्षेमध्ये जीएसचा पेपर, सीसॅटचा पेपर, त्यामधले अभ्यासाचे घटक, उपघटक यांच्याबद्दलची माहिती घेतली. हे जे पेपर्स आहेत याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कसं आहे याच्याबद्दलचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. आणि त्याच्याबरोबरीनं ही जी पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेचं मेरिट कसं निश्चित होतं याच्याबद्दलचे पण उल्लेख आता आपण या ठिकाणी केले. विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीनं पूर्व परीक्षा समजून घेण्याचा हा पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी आपल्याला या आजच्या सगळ्या डिस्कशनकडे बघता येईल. हा झाला पहिला टप्पा, ही झाली पहिली पायरी. पण आता याच्या पुढे जाऊन आपल्याला पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे. आपल्याला पुढे जाऊन ही पूर्व परीक्षा जी आहे ती आपल्याला द्यायची आहे. मग ती जर आपण पूर्व परीक्षा देणार असू, मी फक्त राज्यसेवा परीक्षेबद्दल म्हणत नाहीये किंवा मी फक्त स्टेट सर्व्हिसेस बद्दलचा या ठिकाणी उल्लेख करत नाहीये, प्रामुख्याने मी या ठिकाणी जो उल्लेख करतोय तर तो या तिन्ही संवर्गासाठीच्या असणाऱ्या या वेगवेगळ्या परीक्षांच्या बद्दलच्या किंवा या तिन्ही संवर्गासाठीच्या घेतल्या जाणाऱ्या या एका संयुक्त पूर्व परीक्षेबद्दलच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर या परीक्षेला समजून घेण्यामधला हा पहिला टप्पा की ज्याच्यामध्ये या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, या पूर्व परीक्षेचा असणारा गुणपद्धती या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. आता याच्या पुढचा टप्पा असेल की ज्याच्याबद्दल आपल्याला पुढे माहिती घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये या पूर्व परीक्षेची तयारी चांगली करत असताना आपण कोणकोणत्या बाबी करणं अपेक्षित आहे, कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करत असताना आपण विचार करणं अपेक्षित आहे, याच्याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये सविस्तर अशा पद्धतीने माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो,
आजच्यासाठी इथंच आपण थांबतोय. धन्यवाद. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू, ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षेची तयारी करत असताना कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे याबद्दल सविस्तर अशा पद्धतीने आपण माहिती घेणार आहोत. तुमचे या परीक्षेच्या तयारीबद्दलचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की युनिक अकॅडमीच्या तुम्हाला दिलेले जे खाली फोन नंबर्स आहेत तर त्याच्यावरती संपर्क करू शकता आणि त्याच्यावरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये त्या पद्धतीने विचारू शकता. धन्यवाद.